जय भीम मंडळी. आजचा पदार्थ बनवण्याकरिता घेतलेले आहे आपण कणिक, थोडं कॉर्नफ्लावर, ओवा, चवीपुरतं मीठ आणि तूप. तर आजचा आपण पदार्थ बनवणार आहे गव्हाच्या पिठाची खारी. तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा. हे बघा, आता आम्ही थोडा ओवा त्यामध्ये टाकलेला आहे आणि आता टाकणार आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ. आणि आता हे बघा, तूप थोडं गाळा आहे म्हणून मी हलकं गरम करून घेतलेलं आहे. हे बघा, या पद्धतीने छोटा चम्मच आहे म्हणून मी त्यावर टाकणार आहे 4 टीस्पून तूप टाकणार आहे. आणि हे बघा, आणि आता याला आपण भिजून घ्यायचं आहे. जसं आपण पोळी बनवण्याकरिता पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवायचं आहे आणि याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. बघा, 15 मिनिट झालेलं आहे. आपलं पीठ बघा किती छान असं मुरलेलं आहे. याला पुन्हा एकदा आपण मळून घेऊया चांगल्या पद्धतीने. आणि आता याला आपण याचे गोळे करून घ्यायचे. तर गोळे बघा मी ह्या पद्धतीने करत आहे. मी चाकूने याचे असे गोळे कापत आहे. या पद्धतीने मी गोळे केलेले आहे. आणि आपल्याला आता चपाती लाटून घ्यायची आहे. आणि बघा, मी थोडं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं होतं आणि वाचलेलं तूप होतं, त्याचं केलेलं आहे मी मिश्रण. आणि आता ते मिश्रण बघा मी सगळ्या पोळीवर लावलेलं आहे. आणि जिथून जिथून मी पोळीला मोड देईल तिथनं तिथनं पण मला हे कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं मिश्रण लावायचं आहे. त्यावर तुम्ही हलकं हलकं कोरडं पीठसुद्धा असं छिडकू शकता. हे बघा, या पद्धतीने मी चौकोन आकाराचा गोळा बनवलेला आहे मी. आणि सगळेच्या सगळे गोळे मी ह्या चौकोन आकाराचे टिश्यू पेपरवर घेतलेले आहे. याला आता आम्ही झाकून ठेवून 15 मिनिटाकरता फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आणि आता मी याला लाटून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने थोडंसंच लाटलेलं आहे मी. याची लेअर बघा, ह्या जाळी आहे. एकदम पातळ लाटायचं नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार याचे चाप करू शकता. मी त्रिकोणी चाप करत आहे. तर हे बघा, या पद्धतीने माझी चाप झालेली आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने करा. मी सगळे चाप करून घेतलेले आहे आता. आणि हे बघा, तळाची जी पद्धत आहे, तर तेल जे आहे आपलं जास्त गरम व्हायला नको. हलकं हलकं याला वेळ लागते तळायला आणि चांगले खुसखुशीत तळल्या जातात. हे बघा, या पद्धतीने आकार आलेला आहे. लहेर पा किती छान आलेला आहे याच्या. आणि बघा, मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे. खूपच टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे. चहाबरोबर डेली यूज आपण खाऊ शकतो. बघा किती छान क्रश आलेला आहे. थँक्यू.